ठरवलं असतं तर आदिती तटकरेंना निवडणुकीमध्ये पाडलं असतं, मात्र चूक झाली. सुनील तटकरेंनी शिवसेनेवर केलेल्या टीकेनंतर गोगावलेंचं प्रत्युत्तर. तटकरेंना आपल्यामुळे लीड मिळाल्याचा गोगावलेंचा दावा. माहितीतला समन्वय अभूतपूर्व यश टिकवण्यासाठी जबाबदारी सर्वांचीच, मात्र रस्त्यावर उतरून आंदोलन करणं हे सरकारच्या विरोधातलं कृत्य, त्याचं समर्थन करणार नाही. तटकरेंनी शिवसेना नेत्यांना पुन्हा सुनावलं. वादाच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा काही दिवस कायम राहण्याची चिन्ह. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून दबावाचं राजकारण सुरू. बीडच्या मांजरसुंबामध्ये ज्योती जाधवच्या नावे 9 एकर जमीन. सुरेश धस यांचा दावा. तर शेतकऱ्यांच्या जमिनीमधील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याचा दिवशीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेसह कृष्णा आंधळे आणि विष्णू चाटे एकत्र. पोलीस अधिकारी देखील सोबत. सीसीटीव्हीतून आकासह सर्व आरोपींचा खंडणीशी संबंध असल्याचं स्पष्ट होत आहे. सोबत असलेले पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांना देखील सहआरोपी करा. आमदार सुरेश धस यांची मागणी. विष्णू चाटेला जेलमध्ये पोलिसांकडून स्पेशल ट्रीटमेंट. चाटेसारख्या गुन्हेगाराला जेलचा चॉईस का? दमानी यांचा सवाल. धनंजय मुंडेंना कोणत्याही यंत्रणेनं गुन्हेगार ठरवलं नाही, त्यामुळे मुंडेंनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया. यंदा अर्थसंकल्पामध्ये कठोर निर्णय घ्यावे लागतील. गतवर्षी निवडणुकीचं असल्यानं काही सवलती दिल्या. पुढील 5 वर्ष आर्थिक शिस्त पाळावी लागेल. अजित पवार यांचं वक्तव्य. संतोष देशमुख हत्या प्रकरणी पंढरपूरमध्ये आज जनाक्रोश मोर्चा. तर सांगलीमध्ये सकल मराठा समाजाकडून आज 1 दिवसीय धरणं आंदोलन. दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये 6,25,457 कोटींचे करार. JSW कंपनी राज्यामध्ये 3 लाख कोटींची गुंतवणूक करणार.